आज खूप दिवसानंतर कुकिंगचा व्हिडिओ टाकला आहे. म्हटलं चला तुमच्यासाठी भन्नाट काहीतरी रेसिपी घेऊन यावी. तर नमस्कार, मी अंजली. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तीच ती गवारीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही भाजी अतिशय छान आहे. गवारीचा ठेचा परफेक्ट आहे. तोंडाला चव नसेल तर चव येणारच अगदी भन्नाटपैकी. जून जरी गवारी असेल तरी त्याचीसुद्धा ती टाकून न देता आपण त्याचाही ठेचा बनवू शकतो. भन्नाट लागतो, अप्रतिम लागतो. तर करायचं काय, इथं गवारी अर्धी अर्धी तोडून घ्यायची, नीट व्यवस्थित क्लीन करून, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि तापलेल्या कढईमध्ये चरदिशी टाकून द्यायची. मस्त तेल थोडंसं टाकून चरचरीत भाजून घ्यायची. काळे डाग पडले पाहिजे, त्याचा जो कच्चापणा आहे गवारीचा तो गेला पाहिजे. त्याच कढईमध्ये लसूण आणि आपल्या तिखटाच्या आवडीनुसार मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्याही छान दणदणीत भाजून घ्यायच्या. त्यानंतर ते सगळं काढायचं एका मिक्सर जारमध्ये काढल्यानंतर पल्स मोडवरती एकदा ते दोनदा फिरवून घ्यायचं. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल, थोडंसं हिंग, जिरे आणि हळद घालून छान फोडणी द्यायची आणि जे आपण मिक्सरला बारीक केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं. एक वाफ काढायची, मीठ टाकायचं आणि आपल्याला हवं तसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर अप्रतिम हा ठेचा लागतो, भन्नाटच. तुम्ही जर एक चपाती खात असाल ना, तर हा गवारीचा ठेचा जर तुम्ही खाल्ला तर तुम्ही नक्कीच 2 चपात्या खाणार, ही माझी खात्री आहे. मस्त दिसतो, दिसायलाही जसा दिसतो आहे ना छान, तसाच तो चवीलाही भन्नाट लागतो. खूपच मस्त. एकदा करून नक्की पहा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे ते. मुलांच्या डब्यासाठी किंवा त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा एक भन्नाट पर्याय आहे. खूप मस्त लागतो. चला तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.